साथ तुमची बातमी आमची। रुबी हॉल रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहआरोपी असलेला ससून सर्वोपचार रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेला पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। ससून रुग्णालयाचा तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे यानं आपल्या पदाचा दुरुपयोग करून बनावट व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपण करण्यास परवानगी दिली। त्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं प्रथमदर्शनी दिसते। या गुन्ह्यात त्याच्या आणखी कोणत्या सहकार्याचा सहभाग आहे का याबाबत तपास करायचा आहे, असं सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी न्यायालयात सांगितलंय। कल्याणी नगर येथे पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन कार चालकाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी न्यायालयात कोठडीत असलेल्या अजय तावरेचा किडनी प्रत्यारोपण रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे त्याला न्यायालयाचे प्रोडक्शन वॉरंटनं बुधवारी ताब्यात घेऊन गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। या प्रकरणी अजय तावरेसह एकूण 17 आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये रुग्णाची पत्नी, रुग्णाचे नातेवाईक, बनावट दाते, डॉक्टरांचा समावेश आहे। याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती। या प्रकरणी आरोग्य विभागानं केलेल्या चौकशीत अवयव दाता आणि प्रत्यारोपित रुग्णाची ओळख पडताळून कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीची असल्याचं निष्पन्न झालं। डॉक्टर अजय तावरे हा समितीचा अध्यक्ष होता। त्याने या प्रकरणातील किडनी दाता आणि प्रत्यारोपित रुग्ण आणि साक्षीदार नातेवाईकांची मुलाखत घेतली होती। त्यामुळे या प्रकरणात त्याची मुख्य जबाबदारी होती असं आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात नमूद आहे। ससूनच्या विभागीय मानवी अवयव प्राधिकार समितीच्या मुलाखतीसाठी रुग्ण अमित साळुंखेची पत्नी सुजाताऐवजी हजर राहिलेल्या सारिका सुतारच्या वयात तफावत होती। आरोपी शंकर पाटील, सारिका सुतार यांच्या हालचाली संशयास्पद होत्या। समितीच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। त्यांच्या उत्तरात विसंगती आढळून आल्या। तरीही तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीनं किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिली। तावरेच्या अध्यक्षतेखाली या समितीने एकूण 9 किडनी प्रत्यारोपण प्रकरणांना परवानगी दिली आहे। त्याबाबत तपास करायचा असून आणखी काही अवयव दान प्रकरणांमध्ये गैरप्रकार केले आहेत का याबाबत तपास करायचा आहे। यासाठी आरोपी अजय तावरेला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकारी एसीपी गणेश इंगळे आणि सरकारी वकील दिगंबर खोपडे यांनी केली आहे आणि न्यायालयानं ती मान्य केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।